नमस्कार, वेलकम टू इन्फो गॉड चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असाल व जिथे कुठे असाल तिथे स्वस्त असाल व इन्फो गॉड हा चॅनल तुम्ही बघत असाल, त्यावरील व्हिडिओ व ऑडिओ तुम्ही ऐकत असाल व इन्फो गॉड 4597 हा चॅनल तुम्ही एन्जॉय करत असाल. तर सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की जे कोणी इन्फो गॉड 4597 हा चॅनल फर्स्ट टाइम बघत आहेत त्यांनी हा तर व्हिडिओ बघाच, पण ह्याबरोबर इतर देखील व्हिडिओ आहेत इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवर, ते देखील बघा. व इन्फो गॉड हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे ज्यावर आपण स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठन इत्यादी घेत असतो. तसंच स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो. तर तुम्ही फर्स्ट टाइम बघताय तर तुम्ही इतर पण व्हिडिओ बघा व इन्फो गॉड 4597 हा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही चेक करत जा. तसेच ज्यांनी ऑलरेडी सबस्क्राईब केले त्यांना मी थँक्यू म्हणते, कारण त्यांच्यामुळे मी न्यू कंटेंट बनवायला मोटिवेट होत असते. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक नवीन स्तोत्र, जे आपलं मन स्थिर करणारं असं स्तोत्र आहे. तर आजचं जे स्तोत्र आहे ते श्री दत्त गुरूंचं श्री दत्त स्तोत्र आहे व ते चंचल चित्त स्थिर करणारं असं स्तोत्र आहे. अत्यंत प्रभावी व फलदायी असं स्तोत्र आहे. हे स्तोत्र सगळ्या वयातल्या लोकांसाठी उपयुक्त आहे, परंतु लहान मुलांसाठी व स्टुडंटसाठी तर खूपच उपयुक्त असं स्तोत्र आहे. तसेच तुम्हाला कोणत्याही कारणांनी स्ट्रेस आला असेल, डिप्रेशन असेल, एका जागेवर तुमचं मन चित्त स्थिर होत नसेल, तुम्ही एक गोष्ट बोलताय पण दुसरीकडेच तुमचं माइंड भरकटते, मधूनच तुम्ही वेगळ्या गोष्टी बोलायला सुरुवात करताय, किंवा तुमच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार चालू आहे व तुम्ही तोंडाने वेगळं बोलत असाल, तरी देखील हे स्तोत्र अत्यंत उपयुक्त आहे. हे स्तोत्र कोणत्याही मानसिक आजारातून बाहेर काढण्यासाठी देखील अत्यंत फलदायी असं स्तोत्र आहे. परंतु जर आपल्याला मानसिक त्रास असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्याचं पारायण किंवा अनुष्ठान करावं लागतं. पण नॉर्मली देखील हे स्तोत्र आपण वाचू शकतो किंवा ह्याचे पठण करू शकतो. पण आपले जे कंटेंट असतात इन्फो गॉड 4597 ह्या चॅनलवरती ते ऑडिओच्या स्वरूपात असतात. कारण आत्तापर्यंत तुम्ही जर जे स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण बघितले त्यावर, तर ती मी ऑडिओच्या स्वरूपामध्ये माझ्या आवाजामध्ये रेकॉर्ड दिलेली आहेत. कारण अनेकांच्या अशा कमेंट्स येत आहेत की तुम्ही काही उपासना सजेस्ट केल्या, जसं की दत्त जयंतीला केल्या होत्या, त्या उपयुक्त आहेत किंवा आम्हाला करण्याची खरंच इच्छा आहे, परंतु आम्हाला वेळ मिळत नसल्यामुळे आम्ही त्या करू शकत नाही. तर त्याच्यावरती उपाय किंवा आयडिया म्हणून मी काही उपयुक्त अशी स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठणी ऑडिओ स्वरूपामध्ये दिलेली आहे. व जसं की तुम्हाला माहिती असेल की इन्फो गॉड हा चॅनल फक्त मराठीमधून नाही तर हिंदी आणि इंग्लिशमधून देखील आहे. त्यामुळे कोणताही कंटेंट तुम्हाला आधी मराठीतून मिळतो व हिंदी व इंग्लिशमधून देखील तुम्हाला कंटेंट मिळतो. परंतु आपली जी स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण आहेत ती संस्कृतमध्ये आहेत, प्राकृतमध्ये आहेत. त्यामुळे हिंदी आणि इंग्लिश ऑडियन्ससाठी मी फक्त सूचना बनवलेली असते की हे स्तोत्र मराठीमध्ये ह्या दिवशी मी रेकॉर्ड केलेले आहे, त्याची लिंक त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिलेली असते की त्यांनी ते ऐकावं, कारण ऑलरेडी हे ऑडिओमध्येच रेकॉर्डेड असतं. त्यामुळे इन्फो गॉड ह्या चॅनलवरती तुम्हाला 3 भाषांमधले व्हिडिओ बघायला किंवा ऐकायला मिळतील. आपला ऑडियन्स हा फक्त इंडियामध्ये नसून इंडियाच्या बाहेर देखील पसरलेला आहे. फॉरेनर्ससुद्धा आपले हिंदू कल्चर फॉलो करतात, ते समजून घेतात व ते हे ऐकण्याचा, म्हणण्याचा प्रयत्न करतात स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठण, आणि आपल्या कल्चरविषयी त्यांना एक वेगळा आदर आहे. त्यामुळे अनेक लोकांच्या मला कमेंट्स येत असतात फॉरेनर्सच्या पण, की काय तुमच्या म्हणजे ह्या कंटेंटचा किंवा ह्या स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठणाचा आम्ही वेगळ्या धर्मातून जरी असेल तर उपयोग आहे का, किंवा तुमचा देव आम्हाला ॲक्सेप्ट करू शकतो का? तर नक्की करू शकतो. व माझा हाच प्रयत्न आहे की आपलं जे कल्चर आहे, धर्म आहे हिंदू, आपले जे देव आहेत त्यांनी जे आपल्याला देणगी दिलेली आहे वेगवेगळी स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठणामध्ये, त्याचा आपल्या दररोजच्या जीवनामध्ये कसा उपयोग करून, आपला परमार्थ करून आपला संसार म्हणजे आपलं दररोजचं जीवन कसं नॉर्मल करता येईल, अजून कसं ते आपल्याला सहज जगता येईल कोणत्याही संकटांशिवाय, किंवा संकट जरी आली तरी त्यातून आपल्याला बाहेर पडण्याची कशी ताकद मिळेल आपल्या उपासनेमधून किंवा स्तोत्र, मंत्र, ग्रंथपठणातून, हेच मी ह्या चॅनलद्वारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असते.
व माझ्या जीवनात जसा मला फायदा झालेला आहे उपासनेचा व स्तोत्र मंत्र ग्रंथ पठणाचा, तसा इतरांना पण व्हावा हाच माझा छोटासा प्रयत्न आहे लोकांसाठी पण हे अवेलेबल करून देण्याचा किंवा इन्फोगोड हा चॅनल काढण्यापाठीमागे. तर मी आत्ता थोडक्यात तुम्हाला पुन्हा इंट्रोडक्शन दिलं. ॲक्च्युली आपलं इन्फोगॉड ह्या चॅनलचं इंट्रोडक्शन देखील मी आपल्या चॅनलवरती अवेलेबल केलेलं आहे, ते देखील तुम्ही बघा. तरी देखील मधून अधून मी छोट्या छोट्या सूचना ह्या प्रत्येक कंटेंटमध्ये देत असते, कारण काही ऑडियन्स हे फर्स्ट टाईम बघत असतात आपला चॅनल. तर आपण वळूयात आजच्या स्तोत्राकडे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की श्री दत्तगुरू हे कालातीत आहेत व ते त्रिगुणात्मक आहेत. ब्रह्मा विष्णू महेशाचं ते एकत्रित असं रूप आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. व आत्ताच्या काळामध्ये देखील कलियुगात ते अत्यंत जागृत असं दत्ततत्व आहे. व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये ते सदैव आपल्या पाठीशी आहेत. व आपल्याला माहिती आहे की स्वामी नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे व अशक्य गोष्टी शक्य करतील स्वामी, हे देखील आपल्याला माहिती आहे. तसंच जरी स्वामींची उपासना केली तरी ती दत्तांचीच उपासना घडते व तितकीच शीघ्र व फलदायी असते. परंतु प्रत्येक वेळेस मी स्वामींचं स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण टाकेल असं नाही. मी जो जो दिवस असेल व जो जो आपल्याला म्हणजे उपयुक्त ठरेल असं स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण टाकत असते. जसे की सिलेक्टिव्ह टाकते, कारण आपल्याकडे भरपूर स्तोत्र मंत्र ग्रंथ आपल्या कल्चरमध्ये धर्मामध्ये अवेलेबल आहेत, दत्तपंथामध्ये पण अवेलेबल आहेत. व आजचं असंच एक अत्यंत फलदायी व प्रभावी असं स्तोत्र आहे, चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्तोत्र. आता हे स्तोत्र कुणी लिहिलेलं आहे तर श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित यांचं हे श्री दत्त स्तोत्र आहे. कारण दत्तांचे स्तोत्र अनेकांनी लिहिलेले आहेत व ती शक्यतो फलदायी आणि जागृत अशीच आहेत. त्यापैकी कावडी बुवांनी लिहिलेली दत्तांची स्तोत्र ही अत्यंत चमत्कारिक आहेत. ते आपण नंतर बघू, कारण ती जरा अवघड आहेत. व जी छोटीशी पण प्रभावी व पटकन म्हणजे तात्काळ फळ देणारी जी स्तोत्र आहेत ती टेंबे स्वामींनी लिहिलेली स्तोत्र आहेत व मी पण ती दररोज वाचते व मला माझ्या जीवनामध्ये त्याचा नक्कीच खूप फायदा झालेला आहे. मला जसा फायदा झाला आहे तसा तो तुम्हा सगळ्यांना हो हीच माझी इच्छा आहे श्री दत्तगुरूंच्या व स्वामींच्या चरणी. तर हे जे स्तोत्र आहे दत्त स्तोत्र ते तुम्ही दररोज वाचा. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती वाचू शकते. 12 वर्षांच्या पुढील प्रत्येकाचं चंचल जे चित्त आहे ते हे वाचनाने, हे स्तोत्र वाचनाने स्थिर होईल. तसंच तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही जॉबसाठी प्रयत्न करताय किंवा जॉबसाठी किंवा बिझनेससाठी नवीन ट्रेनिंग घेताय, तुमचं मन लागत नाही किंवा त्यातला कुठला पार्ट तुम्हाला येत नाही आहे, तर तुमचे जे ब्रेनमधले ब्रेनमधील काही आपल्या अशा वाहिन्या असतात की त्या ब्लॉक झालेल्या असतात, त्या आपल्या फास्ट ब्रेन वर्कआउट करून देत नाही, तर त्या मोकळ्या करण्याचं काम, रंध्र मोकळं करण्याचं काम ही स्तोत्र करत असतात. तसेच आपली जी चक्र आहेत ती देखील ओपन करण्याचं काम स्तोत्र करत असतात. तर आपलं माइंड किंवा आपला मेंदू हा स्थिर करण्यासाठी हे स्तोत्र आपण नित्य पठणामध्ये ठेवा. तसंच तुम्हाला जर लहान मुलं असतील, तुम्ही महिला आहात व तुम्हाला 12 वर्षाच्या आतली लहान मुलं आहेत, तरी देखील प्रत्येक महिलेने हे स्वतःसाठी व मुलांसाठी दररोज वाचायचं असं स्तोत्र आहे. तर ज्या मुलांना वाचन येतं 8 वर्षांच्या पुढच्या मुलामुलींनी किंवा 12 वर्षांच्या पुढच्या मुलामुलींनी ते हे स्वतः वाचू शकतात. पण ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी त्यांच्या आईने दररोज एकदा तरी सकाळी किंवा संध्याकाळी वाचायचं आहे. तर आता वळूयात आपण आजच्या स्तोत्राकडे व पठण करायला सुरुवात करूयात. फक्त एक सूचना मी पुन्हा सांगते की कोणतेही स्तोत्र मंत्र ग्रंथ पठण तुम्ही स्टार्ट टू एंड वाचत जा किंवा ऐकत जा. आत्तासुद्धा तुम्ही ऐकत असाल तर एकही ओळ, एकही शब्द तुम्ही स्किप करू नका. जेव्हा कधी तुम्ही ऐकताय हा व्हिडिओ ऑडिओ स्वरूपामध्ये, तो स्टार्ट टू एंड ऐकायचा आहे व सगळ्या ओव्या आपल्या कानापासून मेंदूपर्यंत कशा जात आहेत ह्याच्याकडे आपण लक्ष द्यायचे. तर सुरू करूयात आपण आजचं स्तोत्र. सर्वप्रथम श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ महाराज नमः, श्री दत्त महाराज नमः. श्री दत्त स्तोत्रम. अनुसूयात्रि संभूतं दत्तात्रेयं महान्मते सर्वादिदेव त्वं मम चित्तं स्थिर करू. शरणागत दीन अर्थ तारक अखिल कारक सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिर करू. सर्वमंगल्य मांगल्य सर्व व्याधी भेषज सर्व संकट हारिण त्वं मम चित्तं स्थिर करू. स्मृतिगामी स्वभक्तानां कामदरिपुनाशना भुक्ति मुक्तिप्रदः प्रभु स्वतं मम चित्तं स्थिर करू. सर्व पापक्षय कर तापदन्य निवारण योग्य
सर्वभीष्टदः प्रभु सोऽत मम चित्तं स्थिरकुरु। ये तत्प्रेतः श्लोक पंचकं प्रपठ्य स्तुतिः स्थिरचित्तस भगवत् कृपापात्रं भविष्यति। इति श्रीमद्परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज विरचित श्री दत्तात्रेय स्तोत्रम संपूर्णम। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त। तर अशा प्रकारे आपलं चंचल चित्त स्थिर करणारं श्री दत्त स्तोत्र टेंबे स्वामी महाराज विरचित पठन करून पूर्ण झालेलं आहे। तुम्हाला लक्षात आलं असेल हे अत्यंत छोटं असं स्तोत्र आहे, 6 ओळींचं, पण अत्यंत प्रभावी व फलदायी असं स्तोत्र आहे। तुम्ही एक्झामच्या वेळेस जर रोज 11 वेळा जरी वाचलं तरी तुमचं स्टडीमध्ये लक्ष राहील। स्टुडंटसाठी ही सूचना आहे। कोणतंही ट्रेनिंग घेताय जॉबसाठी, बिझनेससाठी, तरी देखील तुम्ही हे स्तोत्र दररोज वाचा। तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल व नॉर्मली देखील निस्वार्थी भावाने तुम्ही कोणतीही उपासना केली म्हणालात किंवा ऐकलं हे ऑडिओ स्वरूपातलं आपल्या चॅनलवरचं, तरी देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आता ह्या स्तोत्रामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की दत्तगुरूंची स्तुती केलेली आहे की कसे ते अनुसूया आणि अत्रि ऋषींचे पुत्र आहे आणि कसे ते महान होते आणि सगळ्या देवांचे देव होते, अधिपती होते। दत्तगुरूंना हे अधिपती मानलं जातं कलियुगामध्ये देवाधिदेवांचं। आणि महादेवान इतके स्ट्रॉंग, म्हणजे महादेवांचंच अंश असलेले, ब्रह्मा विष्णू महेशाचा अंश, तरी देखील सर्वाधिदेव देव असं कलियुगामध्ये त्यांचं वर्णन आहे। आणि त्यांना आपण शरणागती घ्यायची आहे आणि शरणागती जेव्हा त्यांच्या चरणांवर घेतो तेव्हा आपले सगळं मन एकाग्र होतो त्यांच्या चरणांपाशी आणि त्यामुळे आपल्या मनातला चंचलपणा, चिंता, क्लेश, काळजी, नकारात्मकता हे सगळं वाईट गोष्टी काढून टाकतात दत्तगुरू आपल्या मनातून व आपलं मन स्थिर करायला ते मदत करतात, आपल्याला रक्षा कवच देतात आपण त्यांना शरण गेलो की। आणि कोणतेही स्तोत्र मंत्र ग्रंथपठण जर तुम्ही स्वतः वाचताय तर एक छोटीशी प्रार्थना आपण ज्या कशाचं वाचतोय त्या देवाला आपण करायची। जसं की फॉर एक्झाम्पल आत्ता दत्तगुरूंचं स्तोत्र आहे की हे दत्तगुरू मी तुमचं हे स्तोत्र वाचते, तर तुम्ही ते तुमच्या चरणांपाशी रुजू करून घ्या। जसं की आज हे दत्तगुरू मी तुमचं चंचल चित्त स्थिर करणारे श्री दत्त स्तोत्र वाचते, ते तुमच्या चरणांपाशी तुम्ही रुजू करून घ्या व माझं चित्त हे स्थिर करा व तुमचा कृपा आशीर्वाद द्या। एवढं एक छोटीशी ओळ प्रार्थना आपण करायची आहे आणि कोणतेही स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची जे कुठलं आपल्याला म्हणण्याची इच्छा आहे। पण आत्ता तुम्ही ऐकलत ऑडिओ स्वरूपामध्ये तरी देखील तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे। जर तुम्हाला वाचण्याची इच्छा असेल तर मला तसं कमेंटद्वारे कळवा, मी ह्याचा फोटो तुम्हाला पोस्टद्वारे टाकेल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या व तुम्ही वाचण्याचा दररोज प्रयत्न करा। हे खूप छोटं आहे, तुम्हाला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही आहे हे वाचायला। आणि तुम्हाला जर इतर कुठला कंटेंट हवा आहे किंवा कोणती माहिती हवी आहे की ज्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तुमचा प्रश्न आहे कोणताही, तरी देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता। मी तुमच्या कमेंटला नक्की रिस्पॉन्स करेल। थोडासा वेळ लागू शकतो, मी सगळ्यांच्या कमेंट वाचण्याचा प्रयत्न करत असते रोजच्या आणि नक्कीच तुमच्या शंकेचं मी निरसन करेन। तसेच तुमची इच्छा असेल की हा कंटेंट इन्फोगॉड ह्या चॅनलवर यावा तरी देखील तुम्ही मला तसं कमेंटद्वारे कळवा, मी नक्की त्याची दखल घेईल व त्यावर व्हिडिओ बनवून अपलोड करेल आपल्या इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर। तसेच तुमचा स्वतःचा कुठला चॅनल असेल व तुमची इच्छा असेल की इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरती प्रमोशन व्हावं तरी देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा, मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन करेल। तर अशा प्रकारे आजचा कंटेंट हा संपलेला आहे आणि आपण भेटणार आहोत नवीन भागामध्ये नवीन कंटेंटसह। तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून राहा ऑन इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवर व बघतच राहा किंवा ऐकतच राहा इन्फोगॉड 4597 ह्या चॅनलवरील व्हिडिओ व ऑडिओ। आपण भेटूयात नवीन भागामध्ये, तोपर्यंत मला रजा द्या। बाय बाय, धन्यवाद।